महत्वाची बातमी, राखी जाधव यांचा अखेर भाजपात पक्षप्रवेश झालेला आहे। शरद पवार गटाच्या राखी जाधव यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे। शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू आणि त्यांनीच आता भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे। राखी जाधव या शरद पवार गटाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष होत्या आणि त्यांनी अखेर भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे। मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यामुळे मोठा धक्का मानला जातोय। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राखी जाधव यांचा भाजप पक्षप्रवेश आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी। आपल्याला निवृत्ती का अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला मोठा धक्का आहे, कारण राखी जाधव ज्या मुंबईच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अध्यक्ष होत्या, जागा वाटपामध्ये त्या अग्रेसर होत्या, त्या बैठकांमध्ये उपस्थित राहायचा, त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याचे आपण छायाचित्र पाहू शकतो। खरं तर मोठेखानी पक्षप्रवेश होईल अशी सर्वत्र चर्चा होती, परंतु घाटकोपरचे स्थानिक आमदार पराग शहा यांच्या संपर्क कार्यालयामध्ये राखी जाधव यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। त्या ठिकाणी स्वतः आमदार पराग शहा उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राखी जाधव महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं वारंवार चर्चेसाठी पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर अचानकपणे आज कालपासून राखी जाधव पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती, परंतु आज सकाळी घाटकोपरमध्ये जो आहे तो त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाल्याची छायाचित्र जे आहेत ते आपण पाहू शकतो आणि त्यांचा हा पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी मुंबईमध्ये मोठा फटका मानला जात आहे। निश्चितच निवृत्ती या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।